आजचा सलग तिसरा दिवस आहे की महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा परिसरांमध्ये म्हणजे मुंबईसह अनेक परिसरांमध्ये धुवाधार पाऊस बरसतोय। मोबाईलवरती आपल्याला ते पावसाचे रील्स बघायला मिळतात, सगळीकडे हिरवळ पसरली आहे, धबधबे कोसळतात, पर्यटक आनंद घेतात, असं सगळं चित्र सोशल मीडियात दिसतंय, आजूबाजूला दिसतंय। पण एका बाजूला हे चित्र दिसत असताना दुसरीकडे बरोबर विरोधी परिस्थिती आहे। या पावसानं अनेकांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणलेलं आहे, अनेकांच्या अडचणी वाढवल्या आहेत। त्या कशा याचा आढावा आपण पहिल्या बातमीमधनं घेणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पावसामुळे बसलेल्या फटक्याची। गेल्या 48 तासात पावसाशी संबंधित ज्या विविध दुर्घटना घडल्या त्यात 14 जणांनी आपला जीव गमावलाय। मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत, संरक्षक भिंती असोत, घरांचे भाग असोत कोसळलेले आहेत, तर काही भागात दरडी कोसळल्या आणि दुर्घटना घडल्या। मुंबईसह कोकण, पुणे आणि घाटमाथ्यावरच्या भागांमध्ये पावसाचा सर्वाधिक फटका बसला। पावसाचा जोर कायम असताना 48 तासात गेलेले 14 बळी ही राज्यासाठी चिंतेची बाब असून प्रशासनाकडनं परिस्थितीवरती बारीक लक्ष ठेवलं जाते अशी माहिती मिळते। साताऱ्याच्या फलटण तालुक्यात खामगावमध्ये विजेचा धक्का लागून पारधी समाजातल्या एकाच कुटुंबातल्या 4घांचा जागीच मृत्यू झाला। घरासमोरच्या विद्युत केबलच्या तारेला स्पर्श झाल्यामुळे मृत्यू झाल्याचं कळतंय। दरम्यान हवामान खात्यानं पुढचे काही दिवस राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय, त्यामुळे नागरिकांनी नदी, नाले, धोकादायक ठिकाणी जाणं टाळावं, सोबतच प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन केलं जात आहे।